मतदारसंघातील बंधू भगिनी मित्र हो, आपणा सर्वांना सप्रेम नमस्कार आणि आपल्या सर्व आदर्शांना विनम्र अभिवादन. मित्र हो, मी बदनापूर विधानसभा मतदारसंघातून राजेश राऊत प्रेशर कुकर निशाणीवर उभा आहे. कृपया आपण प्रेशर कुकरचं बटन दाबून मला प्रचंड मताने विजयी करा. आपल्या सर्वांना माहिती आहे, बदनापूर विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रात सर्वात मागासलेला, विकासाच्या दृष्टीनं मागासलेला मतदारसंघ आहे. याला क्रमांक 1 वर आणण्यासाठी आपल्याकडे काही महत्त्वाच्या योजना असल्या पाहिजेत. त्या योजना या मतदारसंघातील यापूर्वी गेलेल्या आमदारांनी गेल्या 10 वर्षात राबवलेल्या नाही. शासनाने शासन स्तरावर जो निधी उपलब्ध केला, त्या निधीच्या माध्यमातून रस्ते, सामाजिक सभागृह, तळे आणि ज्या काही योजना राबवलेल्या आहेत त्या शासनाच्या पैशाने राबवलेल्या आहेत. एवढंच काय, आत्महत्याग्रस्त शेतकरी असो की संजय गांधी निराधार योजनेतून महसुली मदत असो, हे आमदार अशा थाटात उभे असतात की जणू काही यांच्या खिशातून, यांच्या स्वतःच्या उत्पन्नातूनच यांनी हा निधी खर्च केलेला आहे. सरकारचे पैसे थाटात उभं राहून उद्घाटन करण्यापेक्षा स्वतःच्या डोक्यातून एखादी चांगली कल्पना निर्माण करून या मतदारसंघामध्ये मोठे उद्योग उभारणे गरजेचे होते. ते काम या पूर्वीच्या लोकांनी या मतदारसंघात केलेलं नाही. स्वतःसाठी त्यांनी इमारती बांधल्या असतील, स्वतःसाठी संस्था काढल्या असतील, पण या मतदारसंघातील युवकांचे संस्था, युवकांचे उद्योग उभारले असते तर या मतदारसंघाचे चित्र आज एक नवं चित्र निर्माण झालं असतं. मित्रहो, शासन आपल्या माता भगिनींना 1,500 रुपयाची मदत आज करत आहे. भविष्यात दुसरा पक्ष 3,000ची मदत करणार म्हणून सांगत आहे. त्यापेक्षा प्रत्येक कुटुंबाला आपण जर गृहउद्योग दिला आणि त्या उद्योगाच्या माध्यमातून, त्या व्यवसायाच्या माध्यमातून त्या कुटुंबाला किमान 1,000 रुपये दररोजचं उत्पन्न मिळेल, या पद्धतीनं योजना राबवणे गरजेची आहे आणि आपण ते करू शकतो. त्यासाठी काही मोठी गोष्ट लागणार नाही. शासन उद्योगाचा विभाग त्यासाठी स्वतंत्र उभारलेला आहे. परंतु ते काम मतदारसंघापर्यंत नेणं, मतदारसंघाच्या प्रत्येक कुटुंबापर्यंत नेणं आज गरजेचं आहे. ते होताना आपण पाहिलेलं नाही. यासोबतच यापूर्वी गेलेले आमदार विधानसभेमध्ये त्यांनी आरक्षणाच्या प्रश्नावर बोलणं फार गरजेचं होतं. कारण हे आरक्षणाच्या राखीव जागेवरून निवडून गेलेले असल्यामुळं आरक्षणाबद्दल बोलणं यांचं पहिलं कर्तव्य ठरतं. आणि आरक्षण म्हणजे विद्यार्थ्यांच्या मेडिकल इंजिनिअरिंगच्या जागा वाढवा, त्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ करा, संपूर्ण जाती व्यवस्थेचं जे आरक्षण दिलेलं आहे त्या नोकर क्षेत्रात रिक्त असलेल्या जागा भरा. तद्वतच शासनानं जो निधी या कामासाठी दिलेला आहे तो खऱ्या अर्थानं तिथपर्यंत पोहोचतो का नाही हे पाहणं हे आमदाराचं काम आहे. शेवटच्या वर्षात नुसते सामाजिक सभागृह उभारणं, त्याचं उद्घाटन करणं म्हणजे विकास केला हे सिद्ध होत नाही. तर महिलांसाठी जसं सक्षमतेनं काम करणं गरजेचं आहे, तसं रिझर्वेशन म्हणून, आरक्षण म्हणून एक क्षेत्रात सुद्धा काम करणं गरजेचं आहे. मराठा कुणबी आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर असताना एकाही आमदारानं महाराष्ट्राच्या सभागृहामध्ये या विषयावर त्याची भूमिका मांडलेली नाही. का मांडायला नको? स्वतंत्र मराठवाडा राज्य झालं पाहिजे यासाठी मला एका पक्षाने पाठिंबा दिलेला आहे, मराठवाडा मुक्ती मोर्चा पक्ष. त्या पक्षाची भूमिका अशी आहे, मी आरक्षणावर बोलेल, पण या अगोदर हा एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो की मराठवाडा मुक्ती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य बाबा उगले यांनी यांच्या पक्षाच्या वतीनं मला पाठिंबा दिला. त्यांनी असं मत व्यक्त केलं, आमच्याशी चर्चा झाली की मराठवाडा राज्य स्वतंत्र झालं तर मराठा कुणबी जातीचा प्रश्न असो की त्यासोबत या राज्यातील जातीचे प्रश्न असो, ते सर्व सोडवणं आपल्याला अधिक सोयीचं होईल. आज राज्य लेवलला म्हणजे महाराष्ट्र पातळीवर आपण जर जातीचे विचार केला तर जातनिहाय जनगणना होऊन आरक्षणासाठी स्वतंत्र अधिवेशन बोलवणं आणि जातींच्या प्रश्नावर, आरक्षणाच्या प्रश्नावर सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, औद्योगिक, सांस्कृतिक विषयावर चर्चा मंथन करून त्यातून योग्य मार्ग काढून यांचे प्रश्न जे प्रलंबित आहेत, ज्यांच्या ज्या मागण्या इतक्या वर्षापासून प्रलंबित आहेत, या सगळ्या जातीय समूहांचे जे मोर्चे आहेत त्यांचा जो आवाज आहे
तो खऱ्या अर्थाने त्यांना न्याय हक्क देण्यासाठी या शासनाने एक अधिवेशन बोलवणं गरजेचं होतं. मराठा आरक्षण विधेयक आणणं गरजेचं होतं. मराठा जसं अर्थसंकल्प अधिवेशन होतं तसं आरक्षण अधिवेशन हेही दरवर्षी घेऊन त्या विषयातले जे काही कमतरता आहे त्याची पूर्तता करण्याची भूमिका या राज्य सरकारनं घेणं गरजेचं होतं. ती त्यांनी घेतली नसल्यामुळं जर मराठवाडा राज्य आपण निर्माण केलं तर मराठवाडा एक छोटं राज्य होईल आणि आपली संकल्पना, आपले प्रश्न आपल्याला आपल्या मराठवाडा राज्य लेवलला खऱ्या अर्थानं मांडता येतील आणि सगळ्या जातींच्या आरक्षणाचे प्रश्न सोडवता येतील. जी जात ओपन कॅटेगरीमध्ये येते त्या जातीची जे दुर्बल घटक आहेत त्या दुर्बल घटकांना सुद्धा न्याय दिलेला या सरकारने आपण पाहिला नाही की या विधानसभा मतदारसंघातील आमदारांनी त्या आर्थिक दुर्बल घटकावर सुद्धा आपलं मत व्यक्त केलेलं नाही. आपण म्हणतो की विकास करताना आपण शेवटच्या माणसाचा पहिला विचार केला पाहिजे. पहिले शेवट या जनसंख्येमध्ये जो सर्व दृष्टीने जो लहान आहे, शेवटचा घटक आहे, मागासलेला घटक आहे, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक दृष्टीने जो अल्पभूधारक आहे किंवा ज्याच्याकडे जमीन नाही, ज्याच्याकडे घर नाही, जसा आपण भिल्ल समाज पाहतो तर बदनापूर मतदारसंघामध्ये भिल्ल समाजासाठी एकही काम या आमदारांनी केलेलं नाही. केवळ या समाजाच्या विषयासाठी, यांच्या विकासासाठी सभागृहात सुद्धा एकही प्रश्न मांडलेला नाही. आणि ज्या जातीची लोकसंख्या जास्त आहे त्या गावामध्ये त्याचं सामाजिक सभागृह द्यायचं आणि त्याची मतं मिळवायची. मतं मिळवणं म्हणजे फक्त गुत्तेदारी करणं हाच एक यांच्या डोक्यातला विचार आहे. परंतु भिल्ल समाजासारख्या समाजामध्ये त्यासारख्या धनगर समाज असेल, आणखी जी काही अल्पसंख्याक समाज असतील, त्यांच्या समस्या खऱ्या अर्थानं जर सोडवल्या असत्या, त्यांच्यासाठी जर निधी उपलब्ध केला असता, त्यांच्या घरात जर काही प्रकाश आणला असता तर यांनी खऱ्या अर्थानं काम केले असं आपण म्हणू शकलो असतो. पण यांच्या हातून हे काम आजपर्यंत झालेलं नाही मित्र. त्याकरता मी हे काम करण्यासाठी सभागृहात जाण्याची माझी मनोदय आहे आणि यासाठी तुम्ही मला पाठिंबा दिला पाहिजे. मित्र हो, जसं तुम्ही आम्ही रोजगार करतो तसे कर्मचारी सुद्धा एक प्रकारचे रोजगार आहे. आमदारांना रिटायर झाले तरी त्यांची पेन्शन चालू आहे, पण कर्मचाऱ्यांची पेन्शन बंद केली आहे. कर्मचाऱ्यांची पेन्शन दिल्यानं, त्यांना पैसा दिल्यानं यांच्या तिजोरीवर बोजा येतो आणि आमदारांची पेन्शन दिल्यानं काय होतं, यांचा विकास होतो का? अरे जे आमदार 3-3, 4-4, 5-5 वेळेस निवडून आले त्यांना 5-5 पेन्शन तुम्ही देता, त्या बंद केल्या तरी सुद्धा आपण कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना सहज देऊ शकतो. त्यांच्यासाठी विशेष निधीची तरतूद करण्याची आवश्यकता नाही. त्याकरता या कर्मचाऱ्यांच्या बाजूनी मी या सभागृहामध्ये माझं म्हणणं मांडणार आहे. मी भीम उद्योग अभियानाच्या वतीनं या संघटनेनं मला या कामासाठी पाठिंबा दिला आहे. भीम उद्योग अभियान, आमचे मित्र संजयजी भालेराव यांची जी संकल्पना आहे की आपण जात धर्म पंथ न पाहता सर्व धर्म समभाव मानून युवकांचे उद्योग उभारले पाहिजे. त्याकरता हा जो मतदारसंघ आहे तो 12 सर्कल मधून उभा राहिलेला मतदारसंघ आहे. भोकरदन तालुक्यातले काही सर्कल, बदनापूर मधले काही सर्कल आणि अंबड तालुक्यातील काही सर्कल, असे 3 तालुके मिळून हा मतदारसंघ आणि 12 सर्कल मिळून हा मतदारसंघ आहे. एका सर्कलमध्ये आपण जात धर्म पंथ न पाहता 10 युवकांचे जर उद्योग उभारले तर या मतदारसंघात 120 युवक खऱ्या अर्थानं उद्योजक म्हणून उभे राहतील आणि त्या उद्योगाच्या माध्यमातून अनेक लोकांना छोटे मोठे उद्योग उभे राहतील. त्यामुळं आपण उद्योजक निर्माण करणे, महिलांना सक्षम करणे, सिंचनाचे प्रश्न सोडवणे, त्यासाठी या मतदारसंघातून आपण माझ्या पाठीशी आपली मतदानाची शक्ती उभी करावी आणि मला मोठ्या संख्येनं निवडून द्यावं एवढी आपणास विनंती करतो. जय हिंद, जय भारत.